सर नमस्कार. नमस्कार. तुमचा येथील पूर्ण पत्ता आणि तुमचं नाव सांगा ना. माझं नाव सोमेश्वर नारायण देवकते, राहणार भारडी, तालुका अंबड, जिल्हा जालना. आता हा जो टरबूज प्लॉट आहे आपला पूर्णपणे किती क्षेत्र आहे सर हे? सर हे 1 एकर. 1 एकर. हो. ओके. आणि रोप वगैरे किती बसवले तुम्ही याच्यामध्ये 1 एकर मध्ये? याच्यामध्ये बसवलं आपण 4 पाकिट. 4 पाकिट. एकंदरीत जो पूर्णपणे जो हा प्लॉट आहे किती महिन्यात झालेला आहे, किती दिवसांत झालेला आहे? 1 महिन्याचा आहे सर. 1 महिन्यात बरोबर झालेला आहे. ओके. याला आपण जे खत व्यवस्थापन आपण जे काय म्हणतो ते आपण काय काय दिलं याला? याला आपण सगळं सॉइल चार्जरचं दिलेलं आहे. बेसल डोस मध्ये काय बेसल डोस. बेसल डोस मध्ये आपण कृषी अमृत, पुन्हा सॉइल चार्ज सोडलं, RMPH हे सगळं 3 जो डोस काय आहेत आपला कृषी अमृत, RMPH आणि दाणेदार शक्ती सम्राट. हो, ते सर्व दिलेले. सगळं दिले. बरोबर, ठीक आहे. आता तो डोस दिल्यानंतर आता हा पूर्णपणे 1 महिन्यात तुम्ही प्लॉट म्हणता. हो. ओके. डोस दिल्यानंतर त्याला काय फवारणी काय केलेलं आहे का? नाही सर, एकच फवारणी केली. एका महिन्यामध्ये फक्त एक फवारणी केली, त्याच्यात काही रोग नाही. बरं. आता हा जो प्लॉट आहे तुमचा आणि तर तुम्ही जे काही इतर बाकी जे काही रासायनिक जे प्लॉट म्हणतो आपण याच्यामध्ये काय तफावत तुम्हाला बघायला वाटतंय का? नाही, रासायनिकचं काय करणार सर. हे लय कृषी अमृत 1 नंबर आहे सर. रामसरचं काय एक व्हिडिओ पाहिल्याची झोपच येत नाही आम्हाला तर याचा विषय. ऍटलीस्ट तुम्ही व्हिडिओ बघून सगळं वैदिकवर. बरं. या प्लॉट मध्ये आणि तुमच्या ज्या इतर जे काही रासायनिक जे प्लॉट आहेत बदल काय वाटतंय? बदल लय मोठा आहे, लय मोठा बदल आहे. याच्यात आणि त्याच्यात आसमानचा बदल आहे. जर का शेतकरी मित्रांनो जर सांगायला गेलं का नेमकी अनुभव काय असेल तुम्ही काय सांगू इच्छिता? सगळं सॉइल चार्जच वापरा. विषय बदल काय दिसतोय तुम्हाला या प्लॉट मध्ये? बदल 1 नंबर आहे सर. चकाचका जास्त दिसते याच्यात. म्हणजे हे प्लॉट जो आहे कुठला असा म्हणजे आपण जे काय म्हणतो की कोमजलेला नाहीये, नाही, फ्रेश वाटतोय पूर्णपणे. फ्रेश, सगळं फ्रेश. आणि सेटिंग बद्दल काय सांगाल? सेटिंग 1 नंबर झाली सर. पूर्ण सेटिंग 1 नंबर झाली. पूर्ण बंचेस मध्ये सेटिंग दिसते आपल्याला. सगळी सेटिंग आहे सर याच्यावर. ओके. आणि आपण जे म्हणतो वैदिक मध्ये पूर्णपणे पाणी कमी लागतं. पाणी कमी आहे ना. तुम्ही एका महिन्यामध्ये याला किती वेळेस पाणी दिलेलं आहे? याला काय 3 ते 4 वेळेस पाणी दिलं सर. म्हणजे एका हप्त्याला एकच वेळेस? पण किती वेळ? थोडा वेळ दिलतो. एक 15-20 मिनिट. 15-20 मिनिट. 15-20 मिनिट लय झालं. बरं, ठीक आहे. आता हा जो प्लॉट म्हणतो आपण इथून मागे तुम्ही टरबूज पीक केलेलं आहे का? टरबूज केलंच नाही सर आपण. हे पहिलीच वेळेस मी म्हणलो टरबूज जमत नाही आपल्याला, पण हे हेडे पाहू आपण ते करायला लागलो. व्हिडिओ म्हणजे तुम्ही अगोदर ड्रॅगनला वापरलेलं आहे? ड्रॅगनला लय वापरलं ना आपण. ड्रॅगन इतकं भारी जमलं ते आपल्यावर. पूर्णपणे जो हा ड्रॅगन जो आहे लागवडीपासून वापरलेले आहे पूर्णपणे. किती महिने झाले हा झाला आता 12 महिने झाले आपल्यावर. 12 महिन्याचा तुम्ही पूर्णपणे लागवडीपासून वापरले. त्याला पण डोस वगैरे आपला सगळं सोयल चार्ज सेम दिले. आणि तुम्ही इथं जे काही प्लॉट असतील जसं की आपण टरबूज तुम्ही तो अनुभव घेतलेला आहे 1 महिन्यामध्येच, बाकी जे काही प्लॉट असतील किंवा आपले पण प्लॉट असतील ड्रॅगन मध्ये काही तफावत वाटते तुम्हाला का? 1 वर्षामध्ये एवढा डेव्हलप होतोय रासायनिकचा? नाही, रासायनिकचं काही खरं नाही सर. रासायनिक टाकलं का ते केलंच होतं रासायनिक. म्हणजे ग्रोथ नाही घेते? ग्रोथ घेतच ना. आपली पूर्ण रिंगच्या बाहेर पूर्ण डेव्हलप झाले. हो लय. बरोबर. इतकं भारी तेज लय त्याच्यात. कोणी आलं लय तेज आहे ना. फूट वगैरे एकदम प्रॉपर त्याची सुरू आहे. फुटलंय फूट जास्त आहे त्याची. काळोखीवर दिसते. काळोखीवर आहे. म्हणजे आपण जे काय म्हणतो पिवळं दिसत नाही असं पिवळं. उन्हामुळे जे काही सनबर्निंग होते त्याची कुठली समस्या नाही? सनबर्निंग नाही होत. सनबर्निंग नाही. इतकं ऊन होतं राव, उन्हात सनबर्निंग नाही झाली आपली. अजिबात नाही. नाही अजिबात सनबर्निंग नाही झाली. तुम्ही याच्या माध्यमातून तुम्हाला जो टरबूजचा अनुभव आलाय, ड्रॅगनचा अनुभव आलाय, तुम्ही शेतकरी मित्रांना काय सांगितलं? काय नाही, सॉइल चार्ज वापरा. पूर्णपणे तंत्रज्ञानाचा वापर घ्या. सगळं वापर घ्या. विषयच नाही. बरं. पुन्हा काहीच केमिकलचं टाकूच नका. तुमच्या फवारण्या पण कमी होतील, कमी उत्पादनामध्ये पण वाढ होईल. एकच फवारणी केली आपण आतापर्यंत. राहिला तुमचा फक्त 1 महिना. सेटिंग पण आपली चांगली झाली. सेटिंग चांगली झाली. की पानं जर का बघू शकतो सर आपण, बघा पान काय एकदम रफ बनलेलं काय पान आहे. कारण की राम सर जसं म्हणता तेवढं मोठं पान तेवढं मोठं फळ. हो. नक्कीच याच्यामध्ये तुम्हाला उत्पादन पण मध्ये पूर्णपणे वाढ दिसून येणार. दिसणारच सर. दिसायलाच पाहिजे सर आम्हाला 100%. आणि मी टरबूज लावलंच नव्हतं, पण हे हेडो पाहिला आपण. हेडो पाहिला किती टरबूज लावले त्याच्यामुळे म्हणून लावायचं आपल्याला काही होईल. 100% याच्यामध्ये तुम्हाला बदल दिसून जसं की तुम्ही ड्रॅगन पिकामध्ये जो अनुभव घेतला तसं याच्यामध्ये पण तुम्हाला एक अनुभव येईल. बरोबर. तुमचं एकदा पूर्ण नाव आणि पूर्ण पत्ता सांगा. माझं नाव सोमेश्वर नारायण देवकते, राहणार भारडी, तालुका अंबड, जिल्हा जालना. ठीक आहे. धन्यवाद सर.